आम्हाला आजपर्यंत त्यांनी भरपूरच दिलेलं आहे आणि ते काय आता आमच्या जीवावर जगत नाही आहे, ते त्यांच्या जीवानीच जगतात ते. आम्ही आजपर्यंत त्यांच्यासाठी एकही पैसा खर्च केलेला नाही आहे. हां, ते त्यांच्या पैशानीच सगळं करतात. हे आमच्यासाठी विशेष आहे. काय म्हटलं ना तरी बोलतात ना देवासारखे मिळाल्यासारखे झाले ते. आज आम्ही जे तिघही भाऊ आहेत ना त्यांच्या पैशाने आमचा स्तंभ उभा राहिलेला आहे जागेचा. आज आमचे तिघांचे फ्लॅट आहेत, सगळे आहेत, तिघं वेगळे आहेत, तिघांच्या गाड्या आहेत. पण त्यांनी जे पहिलं आम्हाला दिलं ना त्याच्यामुळे आम्ही आहेत तिथे. माझं फक्त एकच वाईट वाटते कायमचं की मला आईने उभं राहायला शिकलं. का माझे लहानपणी एकदम अपंग होतो मी. आईला मी उभं करू शकत नाही. माझ्या आयुष्यातलं वाईट सगळं तेच मला मी कधी विसरू शकणार. बाकी काय नाही. हे माझे काका आहेत, सगळ्यात लाडके आणि माझ्यावर जास्ती प्रेम करणारे. पण ते स्पष्ट वक्ते आहेत, एकदम मानी आहेत, कोणाचा काही पैसा न घेणार. आणि तेवढीच काकी प्रेमळ आहे. मी लहानपणापासून काकीनी माझ्यासाठी खूप केलं आहे. अगदी मी लहानपणी त्यांच्याकडे राहायला जाणं, हट्ट करणं. त्याच्यानंतर हे माझे 3 चुलत भाऊ, त्यांनी पण मला म्हणजे खूप अगदी लाडकी बहीण म्हणून हे केलेलं आहे. हे माझे सासू सासरे आहेत आणि खूप त्यांनी म्हणजे आम्हाला जे काही घरातले संस्कार आहेत काय आहेत ते मला खूप त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलेले. आजी आजोबांनी आमच्यासाठी एवढं केले ना की ते शब्दात व्यक्त करता येणं शक्यच नाही आहे. की आजही ते इतके करतात की जराही नातू नाही. आणि आता ते सगळ्या सध्या त्यांची वाट बघतायत त्यांच्या पंट्याची. पंटू पाहिजे त्यांना, ते मामलं करायचं आहे. मामल्यासाठी ते वाट बघतायत. माझ्या सुनेच्या सारखे पाठी लागले. मामलं म्हणजे काय असतं? आजीने मांडीव घेऊन पणजी यांची आजी. बरं. तो माझा मुलगा मोठा. मग त्याचं केलेलं आहे. म्हणजे पहिला मुलगा झाला ना म्हणजे आपल्या घराण्यात वाढलं की नाही कुटुंबात त्याला घ्यायचं. आणि आता 4थी पिढी. पणजीच्या मांडीवर देऊन ते पणजीला तुपात बघायचं, तुपामध्ये तोंड बघायचं पणतूचं. बरं असं आहे तो प्रोग्राम. तर तो आता 2 पिढ्या झालेल्या आहेत ना, तर त्यांचं म्हणणं आम्ही अजून जगतोय, तिसरे आम्हाला ते करायचं आहे मामलं म्हणून. तर माझ्या सुनेच्या सारखे पाठी लागलेले असतात. आम्हाला मामलं करायचं, काय करते तो. ती आज येऊ शकली नाही, तिची नोकरी नवीनच आहे. त्याला शुभेच्छा द्या आणि लवकरच मामल्याचा योग येऊ द्या. या शुभेच्छा देऊन आता एक छोटासा खेळ खेळायचा दोघांनी मिळून. 8 थर पूर्ण झाले की पहिलं बक्षीस आणि 10 थर पूर्ण झाले की दुसरं बक्षीस. आता खेळाला आपण सुरुवात करणार आहोत. एक एक रिंग ठेवायची. आजी चला सुरू. आठ पहिलं बक्षीस मिळालं. 9 10 अभिनंदन. आजी झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आजोबा ही भेटवस्तू तुम्ही आजीला द्यायची. द्या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.